आणि आता शेवळाची काय वड्या शेवळाच्या भाजीच्या वड्या आपण करतोय. तर बेसिकली शेवळाची भाजी कोणालाच 90% लोकांना माहिती नसते. तर ही ती सुप्रसिद्ध अशी भाजी आणि ही मी स्वतः बघितली पण नव्हती ही आजपर्यंत. तर हे त्याच्याबरोबर पाला येतो. या जुडी बरोबरच हा पाला मिळतो. त्याची जुडी असते बाजारात असतं का? त्याच्याबरोबर हा पाला येतो. याला नानीगोंड्याचा पाला असं म्हणतात. नानीगोंड्याचा पाला किंवा ही अशी फळं येतात त्याला काकडं म्हणतात. या दोन पैकी एक काहीतरी या भाजी बरोबर मिळतच. अच्छा. ते भाजी उकडताना त्याच्यामध्ये हे टाकायचं असतं. अच्छा. याला फक्त ठेचायचं आणि पाण्यात टाकायचं. आणि मग त्या पाण्यात उकळलं की त्या पाण्यात हे उकळून द्यायचं. असं त्याच्यामध्ये आता हे वरचं पाणी काढून टाकतात. ही वरची पानं ही काढून टाकायची आणि आतमध्ये त्याच्या कणीस आहे. हे कणीस घ्यायचं. हे पूर्ण कणीस आहे. पण हा जो खालचा भाग असतो हा खालचा चरचरी भाग दिसतो हा जास्त खाजरा असतो. मग हे एवढंच घ्यायचं भाजी करायला. आणि हे सगळं जे उकळलं नंतर पाणी त्या पाण्यापासून पण आमटी तयार करतात. त्याला उमळी असं म्हणतात. अच्छा. मग त्याला फोडणी देऊन आपण कळण करतो कडधान्यांचं तसं त्याची कांदा वगैरे घालून आमटी करतात त्याची. अच्छा. अरे वा. आणि कारण या भाजीची स्वतःची अशी चव असणार नाही का. तर ही शेवळाची ती भाजी जी फक्त पावसाळ्यात मिळते आणि ते सुद्धा ठराविक 1-2 महिने अदरवाईज ती नाही मिळत. तर ही भाजी आहे आणि आता हे त्याच्यापासून आपण वड्या करतोय हो ना. हो. तर त्याचं साहित्य नीट बघून घ्या म्हणजे मग जेव्हा जेव्हा तुम्हाला ही भाजी मिळेल तेव्हा त्या भाजीची फक्त भाजी न करता वड्या पण होते. साहित्य: उकडलेली शेवळं, बेसन पीठ, चण्याची भिजवलेली डाळ, ओलं खोबरं, तेल, कांदा, तीळ, कोथिंबीर, खसखस, धणे जिरे पावडर, गरम मसाला, मीठ, हिंग, हळद, गूळ, चिंचेचा कोळे आणि आलं मिरची लसूण पेस्ट. साहित्य झालं. आणि बहिणी ही जी तुम्ही आता ही भाजी आहे ना शेवळाची जी तुम्ही म्हणालात म्हणजे चिरून भाजली. पण भाजायची का आधी? खादरेपणा कमी होतो त्याचा भाजल्यामुळे. पहिलं काय हवं मला? शेवळ्या घ्यायची. कांदा घ्यायचा आता. दोन चमचे खोबरं घातलंय. ही अर्धी वाटी डाळ भिजवलेली आहे ती थोडी लागेल. त्याच्यानंतर खसखस खसखस नाही साधीच आहे. 1 चमचा खसखस घातली. गरम मसाला आहे 1 चमचा. मग ह्याच्यात तुम्ही ती पावडर नाही वापरली? गुळाची पावडर ती वेगळा स्वाद आला असता तिला. ट्राय करायला हरकत नाही. हरकत नाही. धणा जिरा पावडर आहे ती 1 चमचा घातली. मीठ घातलंय. हळद रंगासाठी थोडी अर्धा चमचा. कोथिंबीर घातली. थोडासा हिंग, पाव चमचा. चिंचेचा कोळ 2 चमचे. चिंच पाहिजेच कारण खाजरी भाजी असल्यामुळे चिंचेशिवाय नाही. मोहनासाठी तेल साधारण 2 चमचे. आणि गुळ. काकू तीळ कधी घालायचे? तीळ नंतर थापताना वर लावायचं. गुळ कुस्करूनच घ्यायला लागेल. चिंच आणि गुळ दोन्ही घातलं की वेगळी चव येते त्याला. आणि आंबटपणा चिंचेला असतं त्यामुळे गुळाने जरा गोड चव वेगळी येते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. आणि मग लागेल तसं डाळीचं पीठ घालायचं त्याच्यात बाइंडिंग साठी. पाण्याचा हपका लागणार आहे? नाही लागणार बहुतेक. लागला तर घ्यायचा. नाही लागणार. थोडंसं डाळीचं पीठ 2 चमचे घाल. ठीक आहे. मिश्रण आपण आधी एकजीव करून घेऊया सगळं. आणि हे एकजीव झालं की मग काय करायचं? मग आता डिशला प्लेटला तेल लावून त्याच्यावर थापायचं. वर तीळ लावायचे आणि मग वाफवून द्यायचं. 10 ते 15 मिनिटं. मग आपला आता तयार झालाय गोळा.
ओके, मग आपण त्या ताटलीला थापायची तयारी करू. हा, आपण जे मिश्रण एकजीव केलं होतं तर ते नेहमीप्रमाणे जसं आपण ढोकळा वाफवतो तसं वाफवून त्याच्या या अशा पद्धतीने वड्या कापून घेतलेल्या ना काकू? हो, आता या शॅलो फ्राय करायच्या आपल्याला. ह्या नुसत्या पण छान लागतील ना काकू? हो, कच्च्या वरून नुसती फोडणी घातली तरी पण चांगलं लागते. आपण फक्त ते तीळ पण थापून म्हणजे वरून तीळ लावलेत ना, हा, तर नुसती तिळाची आणि याची फोडणी वरून फोडणी दिली पण तेलाची चालेल. तरी पण चांगलं लागेल. अळूवडीला जसं देतो हा. तसं सुकं खोबरं थोडंसं किसलेलं, तीळ असं वगैरे केलं तरी चालेल. तर हे शॅलो फ्राय करून घेतो. तर नक्की करून बघा, हाच फक्त सीझन आहे. पण रेसिपी लिहून ठेवलीत की पुढच्या वेळेला जरी समजा हा पावसाळा चुकला तर पुढच्या वेळेला जेव्हा तुम्हाला शेवळ्याची भाजी मिळेल तेव्हा या वेगळ्या वड्या तुम्हाला करता येतील. तर त्याचं साहित्य आणि कृती घ्या. शेवळ्याच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेली शेवळं, बेसन, 5 ते 6 तास भिजवून वाटलेली चणा डाळ, ओलं खोबरं, तेल, बारीक चिरलेला कांदा, तीळ, कोथिंबीर, खसखस, धणे-जिरे पूड, गरम मसाला, मीठ, हिंग, हळद, गूळ, चिंचेचा कोळ आणि आलं मिरची लसूण पेस्ट. कृती: प्रथम शेवळ्याची भाजी चिरून भाजावी आणि वाफवून घ्यावी. एका बाउलमध्ये उकडलेली शेवळ्याची भाजी घेऊन त्यात कांदा, ओलं खोबरं, अर्धी वाटी भिजवून वाटलेली चणा डाळ, खसखस, गरम मसाला, धणे-जिरे पूड, मीठ, हळद, कोथिंबीर, हिंग, चिंचेचा कोळ, मोहनासाठी तेल, गूळ आणि बेसन घालून मिश्रण एकजीव करावं. या मिश्रणाच्या वड्यांना वरून तीळ लावून त्या वाफवून शॅलो फ्राय कराव्यात.